हॅलो स्टुडंट्स, वेलकम मायसेल्फ दिनेश. तर मेटलर्जी चॅप्टरचा हा सेकंड व्हिडिओ. ओके, आणि या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट डिस्कस करू, दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. ठीक आहे. आता हा जो व्हिडिओ आहे हा मी आधीच रेकॉर्ड केला होता, परंतु त्यात काही प्रॉब्लेम आले. तर इथे बघा, मी सर्व रायटिंग वर्क केलं आहे, हे आधीचंच आहे. आधीचा हाच व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, बट तो प्ले होत नव्हता, त्यात प्रॉब्लेम आले होते, म्हणून मला परत रेकॉर्ड करतो आहे मी. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण जो पुढचा टॉपिक आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, ठीक आहे, तर त्या डिस्कस करणार आहोत. आता बघा, केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर बेसिकली जे मेटल्स आहेत ते केमिकली कशी बिहेव करतात. म्हणजे वॉटरसोबत किंवा ऑक्सिजन, म्हणजे जे नॅचरली ऑकरिंग सबस्टन्सेस आहेत नेचरमध्ये, जसं की ऑक्सिजन सगळीकडे आहे, ठीक आहे, वॉटर सगळीकडे आहे नेचरमध्ये. तर हे जे नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड्स आहेत, कंपोनंट्स आहेत किंवा एलिमेंट्स म्हणा, कंपाऊंड्स बेसिकली, तर त्यांच्यासोबत मेटल्स कशी काय रिॲक्टिव्हिटी शो करतात. ठीक आहे, म्हणजे ते केमिकली कसे बिहेव करतात. ठीक आहे, तर ते आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, फिजिकल प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या. फिजिकल म्हणजे त्यांच्या वरवर कशा काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण डिस्कस केलं. आता केमिकल म्हणजे आतमध्ये, बरोबर आहे. कुठलाही जरी तुम्ही मेटल घेतला तर तो बनला आहे ॲटम्सनी, त्याचं स्ट्रक्चर असणार एक स्पेसिफिक. ठीक आहे, तर बघा, हे काल डिस्कस केलेलं आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं आहे, आज आपण इथून डिस्कस करू. तर बघा, एक त्याचं स्पेसिफिक स्ट्रक्चर असणार आणि त्यानुसार त्याला मग त्याच्या हा जर न्यूक्लियस असणार तिथे मग इलेक्ट्रॉन्स असणार, बरोबर. तर हे इलेक्ट्रॉन्स याभोवती असे रिव्हॉल्व होत असणार. मग ते इलेक्ट्रॉन्स एकमेकांसोबत कसे काय शेअरिंग करतात आणि बॉन्ड्स फॉर्म करतात, ते बेसिकली असते एक रिॲक्शन, बरोबर. तर तेच आपल्या इथे केमिकल प्रॉपर्टीज डिस्कस करायचे आहे. ओके, तर आता आपण इथे मेटल्ससाठी डिस्कस करणार आहोत, बरोबर. तर मेटल्स आर मोर रिॲक्टिव्ह. मेटल्स हे खूप रिॲक्टिव्ह असतात. का बरं, तर बघा, दे लूज इलेक्ट्रॉन्स इझिली अँड बिकम पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे इथलं, कारण यावरच बेसिकली सर्व ज्या रिॲक्शन्स आहेत त्या ह्याच गोष्टीमुळे होतात. काय की दे लूज इलेक्ट्रॉन्स इझिली अँड बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. इलेक्ट्रॉन्स इझिली लूज करतात आणि त्यामुळे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स होतात. दॅट इज वाय मेटल्स आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स, आणि म्हणून त्यांना इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स देखील म्हटलं जातं. कसं काय, बघा, समजा माझ्याकडे हा सोडियमचा ॲटम आहे. ठीक आहे, आता तुम्ही पिरियोडिक टेबलमध्ये जर बघितलं सेकंड चॅप्टरमध्ये, तर जे लेफ्ट साईडला आहे ते सर्व मेटल्स आहेत, बरोबर. तर तेच राईट साईडला सर्व नॉन मेटल्स आहेत, बरोबर. पिरियोडिक टेबलमध्ये जे लेफ्ट साईड आहे बघा, ठीक आहे, लेफ्ट साईडला हे सर्व मेटल्स आहेत, हे आपण शिकलो या चॅप्टरमध्ये. त्यानंतर राईट साईड जे आहे तिथे सर्व नॉन मेटल्स आहेत, बरोबर. आणि इथे मधात एक मेटलॉइडसुद्धा आहे, बरोबर. तर बघा, हे जे लेफ्ट साईडला आहे ते सर्व मेटल्स आहेत. आता इथे जर बघाल तर यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये तुम्हाला 1, 2, त्यानंतर इथे असे इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट झालेले दिसतील, म्हणजे 4पेक्षा कमी आहेत. ठीक आहे, बेसिकली 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये आहे. ठीक आहे, तर कसं काय मग त्यांची रिॲक्टिव्हिटी यावर डिपेंड आहे ते आता बघणार आहोत. जसं की मी सोडियम घेतला आहे, बघा, सोडियम येतो फर्स्ट ग्रुपमध्ये, बरोबर. तर सोडियमचा जर तुम्ही ॲटॉमिक नंबर बघितला तर किती आहे, तो आहे 11, बरोबर. याच्यानुसार सोडियमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे ते कसं काय होणार, तर ते होणार पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, बरोबर. सो हे होणार सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. ठीक आहे, आता बघा, हा जो सोडियम आहे तो त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. आता हे बघा, ही मेन जी गोष्ट आहे की कुठलीही जी रिॲक्शन आहे, ठीक आहे, एलिमेंट्सची की म्हणजेच मेटल्सची किंवा नॉन मेटल जे काही सर्व कंपाऊंड्स आहेत त्यांची रिॲक्शन का बरं होते, ते कंपाऊंड्स का बरं फॉर्म करतात, कारण त्यांना व्हायचं असतं स्टेबल. ठीक आहे, त्यांना स्टेबल व्हायचं असतं, स्थिर व्हायचं असतं. ठीक आहे, आता हे स्थिर म्हणजे काय, तर बघा, जर तुम्हाला खूप उंचीवर नेऊन ठेवलं तर तुम्ही स्टेबल आहात का, नाही. का बरं, तुमच्या मनात भीती वगैरे सर्व फॅक्टर्स येतात, म्हणजे तुम्ही स्टेबल नाही आहे. तसंच एखादा ॲटम कधी स्टेबल असतो, जर तो इलेक्ट्रिकली जर तो केमिकली न्यूट्रल असेल तर. ठीक आहे, जर एखादा ॲटम केमिकली न्यूट्रल असेल म्हणजे काय, तर जर तो रिॲक्ट होत असेल तर, जसं की तुम्ही नोबल गॅसेस बघितले. ठीक आहे, नोबल गॅसेस, ठीक आहे, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रॅडॉन. ठीक आहे, तर हे जे नोबल गॅसेस आहेत त्या रिॲक्ट होत नाही, बरोबर. हे शिकलं आहात आपण.
तर त्या रिॲक्ट का बरं होत नाही, कारण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन जे आहे ते कसं असतं बघा, त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स किंवा 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच काय तर त्यांचे 8 जे आउटरमोस्ट ऑर्बिट आहे ती कंप्लीट आहे. कंप्लीट कशी, तर त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 ज्यालाच ऑक्टेट म्हणतात, ठीक आहे, आणि 2 ज्याला डुप्लेट म्हणतात, ठीक आहे. म्हणजे त्यांची जी आउटरमोस्ट शेल आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनची शेल, ठीक आहे, असं असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. शेल असतात, शेलमध्ये ऑर्बिट्स, ठीक आहे, म्हणजे शेल्स असतात, शेल्समध्ये KLMN, त्यामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर. मग जी आउटरमोस्ट ऑर्बिट आहे सगळ्यात बाहेरची, त्यात जर 8 इलेक्ट्रॉन्स किंवा 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर ते जे ॲटम्स आहेत ते केमिकली न्यूट्रल असतात, म्हणजेच काय तर ते स्टेबल असतात, ठीक आहे. स्टेबल असतात म्हणून त्यांना स्थिर असतात, मग त्यांना रिॲक्ट होण्याची वगैरे काही गरज नसते, आपल्यामध्ये ते खुश असतात, ठीक आहे. तर जर 2 इलेक्ट्रॉन असतील तर त्यांना डुप्लेट, 8 असतील तर ऑक्टेट, आणि हे एवढे जर इलेक्ट्रॉन असतील तर ते केमिकली न्यूट्रल असतात, ते स्टेबल असतात, बरोबर, ठीक आहे. मग आता बघा, जर मग असे ॲटम्स ज्यांच्याकडे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन नाही, म्हणजेच काय तर ते स्टेबल नाही, बरोबर. मग ते स्टेबल नाही तर ते काय करतील, त्यांना स्टेबल व्हायचं आहे. कसं स्टेबल होणार मग, असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन मिळवून, बरोबर. जसं आपण ह्युमन्सचं बघितलं, आपण माणूस काय करतो, स्टेबल व्हायचं, स्थिर व्हायचं, काय घर पाहिजे, सर्व नोकरी, सर्व गोष्टी बरोबर पाहिजे, पैसा पाहिजे, मग आपण झालो स्टेबल, स्थिर झालो. पण हे सर्व जर नसेल तर इकडे तिकडे भाग दौड सर्व चालू असतं, म्हणजेच काय तर आपण स्टेबल नसतो, ठीक आहे. म्हणजे स्टेबल जर असेल तर केमिकली न्यूट्रल आहो आपण, शांत, ठीक आहे. तर स्टेबल होण्याचा प्रयत्न प्रत्येक ॲटम करत असतो. कसा करतो, तर असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन गेन करून, ठीक आहे, म्हणजेच नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन गेन करून, ठीक आहे. मग तो जर स्टेबल असेल तर तो रिॲक्ट होणार नाही, ठीक आहे. आणि जर तो स्टेबल नसेल तर मग तो काय होणार, तो काय करणार, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करणार आणि असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन मिळवणार आणि स्टेबल होणार. तर त्यासाठी तो काय करणार, रिॲक्शन करणार, ठीक आहे. तर तेच इथे सुद्धा होणार. बघा कसं, हा सोडियम बघा, ह्याच्याकडे आउटरमोस्ट शेल जी आहे त्यात किती इलेक्ट्रॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. सोडियममध्ये जसं की आता कॅल्शियम जरी घेतला, कॅल्शियमचा जो हे आहे 20 आहे ॲटॉमिक नंबर, ठीक आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन जर मी लिहिलं तर ते येणार 2882, बरोबर. याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये बघाल तर 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच काय तर यांची आउटरमोस्ट शेल जर बघितली तर याच्याकडे बघा, ह्यांना 8 पाहिजे असते, कारण हे मोठे एलिमेंट्स आहेत. 2 कोणामध्ये कंप्लीट हवे असते, जे छोटे आहे, जसं की हेलियम झाला, ठीक आहे, त्यांना 2 वरही चालतं, परंतु ते मोठे आहे, जसं की हे मोठे एलिमेंट्स आहेत ज्यांच्यात ॲटॉमिक नंबर जास्त आहे. मग यांना 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट हवे. मग हे काय करणार, ठीक आहे, यांच्याकडे 2 ऑप्शन आहे. मग एकतर 7 इलेक्ट्रॉन्स घेणे, बरोबर, किंवा हा 1 इलेक्ट्रॉन लूज करणे, बरोबर. तेव्हा यांच्याकडे 8 इलेक्ट्रॉन्स इथे कंप्लीट होतील. याच्याकडे 6 याला घ्यावे लागतील एकतर, किंवा हे 2 याला द्यावे लागतील. तेव्हा याच्याकडे ऑक्टेट कंप्लीट होणार आणि हा स्टेबल होणार, ठीक आहे. आता बघाल तर याला 7 इलेक्ट्रॉन घ्यायला जास्त एनर्जी लागणार, ठीक आहे. 7 खूप मोठे झाले, खूप जास्त झाले, एवढी एनर्जी त्याला लागणार. त्यापेक्षा मग 1 देणं हे सोपं जाणार त्यांना, कारण 1 द्यायला कमी एनर्जी लागणार, ठीक आहे. म्हणजे 7 घेण्यापेक्षा 1 देणं परवडणार कधी त्याला. तसं त्यालासुद्धा 6 घेण्यापेक्षा 2 देणं परवडणार, ठीक आहे. म्हणजेच काय यावरून लक्षात येतं की मेटल्स जे आहेत, हे मेटल्स आहे लेफ्ट साईडला, तर मेटल्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन देण्याची जास्त टेंडन्सी शो करतात, ठीक आहे, कारण घेण्यापेक्षा यांना देणं जास्त परवडणार. त्यामुळे कुठली टेंडन्सी शो करतात, टू लूज इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स हे शो करतात. आता समजा मग याने जर इलेक्ट्रॉन लॉस केले, समजा याने 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, तर काय होणार, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज वाढणार, कारण ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह चार्जेस, म्हणजे जेवढे प्रोटॉन्स तेवढेच न्यूट्रॉन्ससुद्धा असतात, इलेक्ट्रॉन्ससुद्धा असतात, बरोबर. मग याने जर 1 इलेक्ट्रॉन लूज केला, म्हणजे दिला, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन केला, कशासाठी, स्टेबल होण्यासाठी, ओके. तर मग हा काय करणार, याच्यावर 1 पॉझिटिव्ह चार्ज वाढणार, कारण हे इक्वल असतात. हा 1 कमी झाला तर हा 1ने वाढायला पाहिजे, बरोबर. म्हणजेच काय, हा कटायन फॉर्म करतो, Na+ आयन फॉर्म करतो. तसंच हा सुद्धा 2 ॲटम जर 2 इलेक्ट्रॉन जर लूज केले तर हा सुद्धा Ca2+ कटायन फॉर्म करतो, ठीक आहे. आता पॉझिटिव्ह चार्ज आला, याला काय म्हणतात, कटायन म्हणतात, ठीक आहे. तर तेच निगेटिव्ह चार्ज आला, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन जर घेतला, ठीक आहे, तर तेव्हा अनायन फॉर्म करतात, ज्याला आपण मायनसनी रिप्रेझेंट करतो,
ठीक आहे, म्हणजे हे कटायन फॉर्म करतात. ठीक आहे, आता हे सगळं मी कशासाठी सांगितलं आहे तर हे एक्सप्लेन करण्यासाठी. इथे काय म्हटलं आहे बघा, मेटल्स रिॲक्टिव्ह आहेत. का बरं? कारण दे लूज इलेक्ट्रॉन्स इझिली. ते इलेक्ट्रॉन्स इझिली लूज करतात. का बरं? कारण त्यांना व्हायचं आहे स्टेबल. ठीक आहे, केमिकली न्यूट्रल व्हायचं आहे. त्यासाठी त्यांना काय पाहिजे? नोबल गॅस कॉन्फिग्युरेशन पाहिजे. कसं? एकतर 8 किंवा 2 इलेक्ट्रॉन पाहिजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये. मग त्यांना 8 जर इलेक्ट्रॉन्स हवे असतील तर ते 1 इलेक्ट्रॉन लूज करतील. 7 घेणं परवडणार नाही, 1 लूज करणार. ठीक आहे, 6 घेणं परवडणार नाही, 2 लूज करणं परवडणार. म्हणजेच काय तर दे लूज इलेक्ट्रॉन्स इझिली लूज करतात. त्यामुळे ते कसे होतात? पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे, आणि त्या पॉझिटिव्ह चार्जला आपण म्हणतो कटायन. ठीक आहे, आणि म्हणूनच त्यांना म्हणतात इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. मग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह का बरं? कारण इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला आहे, म्हणून इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ठीक आहे, तर हे काय आहे समजलं असेल तुम्हाला. आणि हे सर्व कशासाठी? तर स्टेबल होण्यासाठी. मग स्टेबल होण्यासाठी काय करणार? रिॲक्शन करणार. कशी? तर हा इलेक्ट्रॉन लूज करणार आणि दुसऱ्या ॲटमला देणार, घे माझा इलेक्ट्रॉन तू घे आणि मला असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवून दे, म्हणजे मी स्टेबल होणार. ठीक आहे, तर हेच बेसिकली आहे आणि ही याच्यामुळे सर्व ह्या रिॲक्शन्स होतात. ठीक आहे, आता जेव्हा रिॲक्शन बघू आपण तेव्हा तुम्हाला आणखी क्लिअर होणार. ओके, ठीक आहे. तर इथे पहिली एक ॲक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला बघा, ट्राय दिस म्हणून. इथे काय म्हटलं आहे की आपल्याला बेसिकली हे सगळे एलिमेंट्स घ्यायचे आहे. कुठले? ॲल्युमिनियम, कॉपर, आयरन, लीड, मॅग्नेशियम, झिंक, हे सर्व एलिमेंट्स घ्यायचे आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला एक स्पॅच्युला घ्यायचे आहे किंवा टंग घ्यायचे आहे. टॉंग्स म्हणतात बेसिकली, नाईफ आणि बर्नर. ठीक आहे, आता तुम्हाला करायचं काय आहे बघा, जो स्पॅच्युला कसा असतो? त्याला चमच्यासारखं स्ट्रक्चर असतं बघा. असे चमच्यासारखा दांडा असतो आणि असा खोलगट भाग असतो चमच्यासारखा, ज्यात तुम्ही जसं चमच्यात पकडता ना कुठला काही, तसा भाग असतो मेटलला पकडण्यासाठी, एलिमेंट्सना पकडण्यासाठी, ठेवण्यासाठी. तर तो झाला स्पॅच्युला. आणि टॉंग म्हणजे असं कैचीसारखं स्ट्रक्चर असतं. याला असं वाकवलं की ते काही पकडता येतं. ठीक आहे, म्हणजे मेटलचा तुकडा असेल कुठल्या तर त्याला पकडण्यासाठी स्पॅच्युला वापरतात. ठीक आहे, तर आता तुम्ही काय करणार? एक ॲल्युमिनियम घेणार आणि त्याला असं पकडणार स्पॅच्युला किंवा टॉंगमध्ये आणि त्याला असं बर्नरच्या वरती ठेवणार. ठीक आहे, आता बर्नरच्या वरती ठेवल्यानंतर काय होणार? ठीक आहे, तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे बेसिकली ही ह्या रिॲक्शनसाठी आहे. रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. म्हणजे जे मेटल्स आहेत ते ऑक्सिजनबरोबर कसे रिॲक्ट होतात हे बेसिकली इथे दाखवायचं आहे. ठीक आहे, मग आता मेटल्सला ठीक आहे ऑक्सिजनसोबत कसे रिॲक्ट होतात ते दाखवायचं आहे. मग आता मी मेटलला काय केलं? ह्या स्पॅच्युलामध्ये किंवा टॉंगमध्ये मी घेणार. ठीक आहे, मग घेतल्यानंतर याला मी असं आगीवर पकडणार, ह्या बन्सेन बर्नरच्या आगीवर, फ्लेमवर असं पकडणार. ठीक आहे, मग काय होणार? हा हीट झाल्यामुळे जो ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन आहे O2 त्याबरोबर तो रिॲक्ट होणार. बरोबर आहे, थोडीशी हीट प्रोव्हाइड केल्यामुळे तो त्याबरोबर रिॲक्ट होणार आणि तुम्हाला प्रोडक्ट फॉर्म करून देणार. कुठला प्रोडक्ट भेटणार? तर ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होत आहे म्हणून मेटल ऑक्साईड भेटणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवणं खूप सोपी आहे. मेटल ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतं आहे म्हणून मेटल ऑक्साईड भेटणार. वॉटरसोबत रिॲक्ट होतं आहे म्हणून हायड्रोजन ऑक्साईड भेटणार. वॉटरसोबत रिॲक्ट होतं आहे म्हणून हायड्रॉक्साईड भेटणार. ठीक आहे, म्हणजे बघा वॉटर काय आहे? H2O. H2Oलाच दुसरं नाव काय आहे? हायड्रोजन ऑक्साईड. का बरं? कारण हा H2 हायड्रोजन, O फॉर ऑक्साईड म्हणजेच हायड्रोजन ऑक्साईड. हे पाण्याचं दुसरं एक नाव आहे. ठीक आहे, वॉटरचं हायड्रोजन ऑक्साईड. आता बघा मेटल नुसता ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो तर मेटल ऑक्साईड फॉर्म करतो. ठीक आहे, तर जेव्हा तो मेटल वॉटरसोबत रिॲक्ट होतो तेव्हा तो हायड्रॉक्साईड फॉर्म करतो. कारण वॉटरचंच एक नाव आहे हायड्रो ऑक्साईड. ठीक आहे, ते आपण पुढे बघूच. ठीक आहे, वॉटर जेव्हा मेटलसोबत रिॲक्ट होतो तेव्हा हायड्रॉक्साईड फॉर्म करतो. कारण वॉटर आहे हायड्रो, त्यालाच आपण वॉटरला हायड्रो म्हणतो ना, हायड्रो पॉवर, हायड्रो इलेक्ट्रिसिटी. तसंच हायड्रो प्लस मेटल म्हणजे हा हायड्रो ऑक्साईड फॉर्म करतो. ठीक आहे, तर इथे सिम्पल ऑक्साईड, मेटल ऑक्साईड फॉर्म करतो. ओके, मग बघा आता मेटलला तुम्ही हीट केलं त्यामुळे तो रिॲक्ट होणार ऑक्सिजनसोबत आणि मेटल ऑक्साईड फॉर्म करणार. ठीक आहे, तर हे जे एलिमेंट्स आहेत इथले जे घेतले आपण हे सर्व जवळपास रिॲक्ट होणार आणि तसे मेटल ऑक्साईड फॉर्म करणार. बस एवढंच तुम्हाला इथे हे चेक करायचं आहे. ठीक आहे, फक्त इथे तुम्हाला काही क्वेश्चन विचारले आहे त्यांचा आन्सर बघू. ओके, आता ही ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला लॅबॉरेटरीमध्ये करून बघावी लागेल. जेव्हा तुम्ही मेटल्सला असं हीट कराल तेव्हा ते तुम्हाला तसे ऑक्साईड मिळणार. ओके, तर इथे विचारलं काय आहे की व्हिच मेटल कॅचेस फायर रेडिली. यापैकी कुठला मेटल आहे जो पटकन आग घेणार किंवा पटकन जळणार? तर आन्सर आहे मॅग्नेशियम, Mg. ठीक आहे, का बरं? तर याला त्याचं स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल आहे. तो खूप डिटेलमध्ये जावं लागेल. ठीक आहे, फक्त लक्षात घ्या. ठीक आहे,
त्याचं स्ट्रक्चर स्पेसिफिकली ह्या एलिमेंट्सच्या ॲटमपेक्षा वेगळं आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे बघा, हाऊ डज द सरफेस ऑफ ए मेटल अपियर ऑन कॅचिंग फायर. ठीक आहे, म्हणजे हा जो मॅग्नेशियम आहे तो जेव्हा आग पकडतो, ठीक आहे, जेव्हा तो जळतो तेव्हा त्याचा सरफेस, ठीक आहे, हा जर समजा मेटल असेल जेव्हा तो जळला तेव्हा त्याचा सरफेस जो आहे तो कसा दिसणार, तर तो तुम्हाला चेरिंग इफेक्ट शो करणार. आता हा चेरिंग इफेक्ट म्हणजे काय, तर बघा जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट जाळता तेव्हा त्यावर तुम्हाला असा काळा काळा थर दिसतो काही मेटल्सच्या केसमध्ये, तर त्या काळ्या थराला म्हणतात चेरिंग इफेक्ट. ठीक आहे, ज्यातून मग ॲश वगैरे निघतो, धुवा निघतं, तर त्या काळ्या सरफेसला म्हणतात चेरिंग इफेक्ट. देन व्हॉट इज द कलर ऑफ द फ्लेम व्हाईल द मेटल इज बर्निंग ऑन द फ्लेम. जेव्हा मेटल हा इथे जळत असतो या फ्लेमवर तेव्हा त्याचा कलर काय असतो, तर जनरली जो कलर आहे तो रेडिश ब्ल्यू असतो मॅग्नेशियमचा. ठीक आहे, रेडिश ब्ल्यू म्हणजे लालसर निळा असतो. ठीक आहे, मोस्टली तो लालसर दिसतो, थोडा निळा इफेक्ट असतो त्यात, रेडिश ब्ल्यू दिसतो. ओके, तर बेसिकली हे डिस्कस आपण याच्यासाठी केलं आहे, ही ॲक्टिव्हिटी याच्यासाठी करायची आहे तुम्हाला, कारण तुम्हाला बघायचं आहे की मेटल्स हे जेव्हा रिॲक्ट होतात कशासोबत, ऑक्सिजनसोबत, तेव्हा ते कसले कंपाऊंड्स फॉर्म करतात. ठीक आहे, तर त्यासाठी ॲक्टिव्हिटी करायची होती. त्याच्या रिॲक्शन्स तुम्हाला खाली दिले आहे बघा. जेव्हा मेटल ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो तेव्हा तो मेटल ऑक्साईड फॉर्म करतो. ठीक आहे, तर तेच बेसिकली तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे. पहिली ही रिॲक्शन आहे. ठीक आहे, रिॲक्शनची टाईप आहे रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. सो व्हेन मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन ऑन हिटिंग इन एअर, ठीक आहे, हवेत हीट केल्यानंतर दे फॉर्म मेटल ऑक्साईड्स. ठीक आहे, मेटल ऑक्साईड फॉर्म होतात. ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करतो आहे म्हणून मेटल ऑक्साईड फॉर्म होतो आहे. ठीक आहे, ऑक्सिजनमुळे ऑक्साईड. ओके, तो रिॲक्ट म्हणजे लक्षात ठेवणं तुम्हाला सोपी जाणार आहे. ओके, मग सोडियम रिॲक्ट होतो आहे ऑक्सिजनसोबत म्हणून सोडियम ऑक्साईड फॉर्म करणार. मॅग्नेशियम होतो आहे म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म करणार. पोटॅशियम जर रिॲक्ट होत असेल ऑक्सिजनसोबत तर पोटॅशियम ऑक्साईड फॉर्म करणार. ठीक आहे. ओके, मग आता बघा हा जो सोडियम आहे तो जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो तेव्हा तो Na2O फॉर्म करतो. आता इथे बघा हा एक Na ॲटम, बघा हा जेव्हा Na आहे, सोडियम आहे, हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो आहे आणि Na2O फॉर्म करतो आहे. म्हणजे बघा एक सोडियम ॲटम 2 ऑक्सिजन ॲटमसोबत रिॲक्ट होतो आहे, परंतु भेटत काय कंपाऊंड की 2 Na ॲटम भेटत आहे आणि एक ऑक्सिजन ॲटम मिळतो आहे, म्हणजे ते मिळून कंपाऊंड फॉर्म करत आहे. मग आता हे कसं काय, म्हणजे एकच ॲटम 2 ॲटमसोबत कंबाईन होऊन इथे 2 सोडियम आले मात्र. ठीक आहे, तर हे अगेन रिस्पॉन्सिबल किंवा डिपेंड असतं त्यांच्या स्टॅबिलिटी, म्हणजेच काय तर त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनवर. ठीक आहे, त्यांना स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन पाहिजे, एकतर ऑक्टेट किंवा डुप्लेट. आता हे मोठे किंवा जास्त ॲटॉमिक नंबर असल्यामुळे यांना ऑक्टेट कंप्लीट हवी आहे. सो हे काय करणार मग, ऑब्व्हियसली स्टेबल होण्यासाठी किंवा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी रिॲक्शन करणार. ठीक आहे, मग ही रिॲक्शन ते करतात. आता बघा सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, तर आपण बघितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 281 आहे. ठीक आहे, तर तेच ऑक्सिजनचं बघितलं त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 8, याचा आहे 11. बरोबर, ऑक्सिजनचा 8 आहे, मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 26. आता बघा ह्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती 8 लागतं आहे, म्हणजे याला 1 द्यावा लागेल. देणं याला सोपी जाणार 7 घेण्यापेक्षा. मग हा काय करणार, 1 ऑक्सिजनला देऊन देणार. ठीक आहे, ऑक्सिजन बघा ऑक्सिजनला 2 हवे, याला बघा 6 याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे आउटरमोस्ट शेलमध्ये. ह्याला किती लागतील, एकतर 8 किंवा 2 कंप्लीट करावं लागेल. आता मोठा असल्यामुळे जास्त ॲटॉमिक नंबर असल्यामुळे याला 8 कंप्लीट करावे लागतील. 8 कंप्लीट करण्यासाठी काय करणार हा, किंवा 2 जरी कंप्लीट करायचं म्हटलं तरी 6 द्यावे लागतील किंवा 2 घ्यावे लागतील. बरोबर आहे, एकतर 6 द्यावे लागतील म्हणजे 2 कंप्लीट होणार, डुप्लेट होणार, किंवा 2 घ्यावे लागतील म्हणजे ऑक्टेट कंप्लीट होणार. मग 6 देण्यापेक्षा 2 घेणं परवडणार याला. तर हा काय करणार की अशा 2 जे सोडियम ॲटम्स आहेत, बरोबर आहे, 2 सोडियम ॲटम्स ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 281 आहे, ह्यांच्यापासून 1 इलेक्ट्रॉन घेऊन घेणार. आणि मग याच्याकडे रिझल्टंट किती होणार, याच्याकडे बघा 2, 6 आणि 6 आणि हे 2 ॲड होणार, त्यामुळे इथे 8 होणार. ओके, म्हणजे बघा ह्याला 8 कंप्लीट पाहिजे आहे. ठीक आहे, कशी मिळेल याला, तर एक तर इलेक्ट्रॉन लूज करून. मग हा काय करणार, असे ॲटम्स पाहणार अवतीभोवती की जे इझिली माझ्याकडून इलेक्ट्रॉन घेऊ शकतील.
ठीक आहे. मग हा काय करणार, ऑक्सिजन भेटला याला, मग हा याचे पटकन हे दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देऊन देतो. 2 का दिले, कारण ऑक्सिजनला 2 हवे आहे म्हणून. एकच हवा असता तर एकच ॲटम कंबाईन झाला असता. 2 हवे आहे म्हणून 2 ॲटम कंबाईन होत आहे एका ऑक्सिजनसोबत. ठीक आहे. मग दोन्ही हे ॲटम्स एक एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे याच्याकडे किती झाले, मग इथे हे शेवटच्या ह्याच्यात ॲड होणार. सो 2 6 म्हणजे 6मध्ये 2 ॲड झाल्यामुळे 2 8 होणार. म्हणजे बघा दोघांचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता इथे यांचं 2 8 झालं आहे आणि याचं सुद्धा 2 8 झालं आहे. म्हणजे दोघंही आता कसे झाले, स्टेबल. आणि म्हणून हे मग रिॲक्ट होतात किंवा कंबाईन होतात आणि असा एलिमेंट फॉर्म करतात, कारण दोघेही स्टेबल होत आहे. ठीक आहे. म्हणून हे कंपाऊंड फॉर्म करतात. मग इथे बघा 2 तुम्हाला Na लागले म्हणून इथे 2 Naचे ॲटम आले. एक ऑक्सिजन लागला, एकच ऑक्सिजन लागला, त्यामुळे ऑक्सिजनचा एक ॲटम आला. ठीक आहे. मग बॅलन्सिंग करा. बॅलन्सिंग करता आले तुम्हाला, ऑक्सिजनचे 2 आहे त्यामुळे इथे 2 आणि सोडियमचे 4 ॲटम झाले त्यामुळे इथे 4 घ्या. ठीक आहे. तसंच पोटॅशियमसाठी सुद्धा, पोटॅशियम जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होणार तेव्हासुद्धा तो Na2O फॉर्म करणार. अगेन ऑक्सिजनचे 2 आहे, इथे 2 लिहा आणि K2O होणार. आणि K म्हणजे पोटॅशियमचे 4 झाले ॲटम्स, तर इथे 4 पुट करा. ठीक आहे. बॅलन्सिंग. ठीक आहे. तर अशा पद्धतीने रिॲक्शन होते. कशासाठी, म्हणजेच बेसिकली कंपाऊंड असा का बरं फॉर्म झाला, तर हे ह्यांना स्टेबल व्हायचं होतं म्हणून त्यांनी तशा पद्धतीने इलेक्ट्रॉनची शेअरिंग, गेनिंग, लुझिंग केलं आणि असा प्रोडक्ट फॉर्म केला. ठीक आहे. आता हा जो सोडियम असतो बघा, हा पटकन फायर कॅच करतो, म्हणजे पटकन जळतो. सोडियम इन एअर रेडिली कॅचेस फायर. जेव्हा तुम्ही सोडियमला बाहेर ठेवता तेव्हा तो पटकन फायर कॅच करतो, जळतो. देअरफोर टू प्रिव्हेंट ॲक्सिडंट इन द लॅबॉरेटरी ऑर एल्सवेअर इट इज केप्ट इन केरोसिन. हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, याला अंडरलाईन करा. ठीक आहे. ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून याला केरोसिनमध्ये मग ठेवलं जातं. ठीक आहे. त्यानंतर बघा आता तसंच एक मॅग्नेशियमचं एक्झाम्पल दिलं आहे. मॅग्नेशियम जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो तेव्हा तो MgO फॉर्म करतो. आता बघा याला तर एकच ॲटम लागला आहे, याला 2 लागले, तर अगेन याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मॅग्नेशियमचं बघा काय येतं, 282 येतं, कारण 12 याचा ॲटॉमिक नंबर आहे मॅग्नेशियमचा. ठीक आहे. त्यामुळे 282 येतं. मग ऑक्सिजनला किती लागतात, 2 लागतात. मग हा दोन्हीही देऊन देतो. मग एक इथे मॅग्नेशियम लागला आहे आणि एक ऑक्सिजनचा ॲटम म्हणून MgO फॉर्म होतो. आणि हे बॅलन्सिंग. ठीक आहे. सॉरी दिसलं नसेल तुम्हाला. ओके. सो मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282. मग हा दोन्ही ऑक्सिजनला देऊन देतो. ठीक आहे. त्यामुळे एक मॅग्नेशियम आणि एक ऑक्सिजन. बघा मग हा 2 दिल्यामुळे याच्याकडे 28 झालं आहे आणि ऑक्सिजनकडे सुद्धा 28 होणार, म्हणजे दोघेही स्टेबल झाले आणि असा कंपाऊंड फॉर्म करतात. ओके. आणखी एक यात ॲडिशनल रिॲक्शन दिली आहे की जेव्हा हे ऑक्साईड वॉटरसोबत रिॲक्ट होतात तेव्हा हे अल्कली फॉर्म करतात, ज्याला तुम्ही हायड्रॉक्साईडसुद्धा म्हणतात. ठीक आहे. हायड्रॉक्साईडसुद्धा म्हणतात त्याला किंवा अल्कलीसुद्धा म्हणतात. हे बेसिकली कसे असतात, बेसिक नेचरमध्ये असतात. ॲसिड बेस हे 2 नेचर असतात, बरोबर आहे. ॲसिडिक, बेसिक. ठीक आहे. जेव्हा आपण पोटात ॲसिडिटी झाली आहे म्हणतो, म्हणजेच काय, तर ॲसिडचं प्रमाण वाढलं आहे. ओके. तर तसंच बेसिसिटीसुद्धा असतं, म्हणजे बेसिक नेचरचे, तर तेच अल्कली किंवा त्यांना हायड्रॉक्साईडसुद्धा म्हटलं जातं. तर जेव्हा मग हे ऑक्साईड वॉटरसोबत रिॲक्ट होतात तेव्हा हे हायड्रॉक्साईड फॉर्म करतात. ठीक आहे. तसंच हे सुद्धा जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होतात तेव्हा हे सुद्धा हायड्रॉक्साईड फॉर्म करतात. ओके. तर हे होत्या सिम्पल रिॲक्शन्स. आता रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर. जसं इथे मेटल ऑक्साईड फॉर्म केले तसं इथे मेटल हायड्रॉक्साईड फॉर्म करणार. त्यासाठी ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिली आहे. इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर बेसिकली हे स्ट्रक्चर इथे जे दिलं आहे तेच तुम्हाला तिथे करायचं आहे. ठीक आहे. इथे बघा हे ॲपरेटस दिलं आहे, बीकर्स घ्यायचे आहे आणि हे ते जे सॅम्पल दिले होते वरती आधी तुम्ही जे घेतले होते तेच सॅम्पल तुम्हाला इथे सुद्धा घ्यायचे आहे. ओके. सो मी हे सॅम्पल्स मग तुम्ही घेतले. यात काय करायचं आहे तुम्हाला, की जे मेटल्स आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या बीकरमध्ये टाकायचे आहे आणि त्यात पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला त्याची रिॲक्टिव्हिटी बघायची आहे. सिम्पल तेच. ओके. सो एवढंच करायचं आहे तुम्हाला. तर विचारलं एक क्वेश्चन की विच मेटल रिॲक्ट विथ वॉटर. ओके. म्हणजे वेगवेगळे बीकर घ्यायचे आहे, बीकर घ्यायच्या, त्यात पाणी भरायचं आणि त्यात मेटल टाकायचे वेगळे वेगळे. मग कुठले रिॲक्शन होते, काय होतं ते फक्त नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. मग यात बघा पहिलं काय विचारलं आहे की विच मेटल रिॲक्ट विथ वॉटर. तर यातले बघा फक्त जो कॉपर आहे, लीड, मॅग्नेशियम हे वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही.
तर जे ॲल्युमिनियम आहे, आयरन आहे, झिंक आहे, सोडियम आहे, हेच फक्त वॉटरसोबत रिॲक्ट होतात. ठीक आहे, त्यांना मी ते अंडरलाईन देखील केलं आहे. जे रिॲक्ट होतात त्यांना मी अंडरलाईन केलं आहे. ॲल्युमिनियम, आयरन, झिंक, सोडियम रिॲक्ट होतात. विच मेटल फ्लोट्स ऑन वॉटर, कुठला मेटल पाण्यावर तरंगतो? तर ॲन्सर आहे कॅल्शियम. त्याची रिॲक्शनसुद्धा पुढे आपण बघणार आहोत. ठीक आहे, का बरं फ्लोट होतो ते सुद्धा बघणार आहोत. ओके, म्हणजे तो पाण्यावर तरंगतो बेसिकली. ठीक आहे, तर ते बघायचं आहे आणि ऑब्झर्वेशन नोट डाऊन करा. ओके, तर इथे तुम्हाला जे मेटल्स आहेत ते वॉटरसोबत कशी रिॲक्ट होतात ते दिलं आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी लॅबॉरेटरीमध्ये तुम्हाला जे ॲपॅरेटस सेटअप करावं लागेल ते कसं करायचं ते इथे दिलं आहे. ठीक आहे, तर बेसिकली इथे सुद्धा तुम्हाला जे मेटल्स आहेत ते वॉटरसोबत कशी रिॲक्ट होतात ते सांगितलं आहे. आधी तर जे कोल्ड वॉटरसोबत कशी होतं, त्यानंतर मीडियम वॉटरसोबत, त्यानंतर जर वॉटरला तुम्ही हॉट जर केलं, गरम जर केलं तर ते कशी रिॲक्ट होतात, तर हे सांगितलं आहे बेसिकली यात. ठीक आहे, फ्लोमध्ये. आणि त्यासाठीही ॲपॅरेटस सेटअप हा सांगितला आहे. ओके, सो बेसिकली जेव्हा आता इथे कसं, इथे ऑक्साईड फॉर्म व्हायचे. जेव्हा मेटल्स ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होते तेव्हा मेटल ऑक्साईड फॉर्म व्हायचे. तर इथे जेव्हा मेटल्स वॉटरसोबत रिॲक्ट होणार तेव्हा ते हायड्रॉक्साईड फॉर्म करतात. कारण वॉटरलाच काय म्हणतात, हायड्रो ऑक्साईड. वॉटरलाच म्हणतो आपण हायड्रोजन ऑक्साईड. ठीक आहे, म्हणून हायड्रॉक्साईड इथे फॉर्म होतो. आणि हीट हे जे फक्त मेटल्स आहेत यांनाच हीट प्रोव्हाइड करावी लागते, बाकी ह्या मेटल्सना हीटची गरज नसते. ठीक आहे, ओके. तर ठीक आहे, आपण आधी रिॲक्शन्स बघू. तर सोडियम आणि पोटॅशियम जे आहे ते रिॲक्टिव्ह आहे खूप. ठीक आहे, त्यामुळे त्यांना कमी हीट जरी जे कोल्ड वॉटरसुद्धा आहे ते त्याबरोबर रिॲक्ट होऊन जातात. ठीक आहे, सोडियम पोटॅशियम रॅपिडली रिॲक्ट विगरसली विथ वॉटर अँड लिबरेट्स हायड्रोजन गॅस. आता यांच्यामध्ये एकच कॉमन गोष्ट आहे की प्रत्येक रिॲक्शनमध्ये हे हायड्रोजन गॅस रिलीज करतात. इथे बघा, हायड्रोजन 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 गॅस, इथे सुद्धा हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. ठीक आहे, म्हणजे इथे फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जेव्हा वॉटरची रिॲक्शन होते मेटलसोबत, म्हणजेच कशाची, हायड्रोजन ऑक्साईडची, तर हायड्रोजन ऑक्साईडची रिॲक्शन झाली की काय होतं, इथे काय होतं, मेटल काय करायचं, ऑक्सिजनसोबत कंबाईन होऊन जायचा आणि मेटल ऑक्साईड फॉर्म करायचा. कारण इथे हायड्रोजन वगैरे नव्हता, तर इथे एक्स्ट्रा हायड्रोजन ॲड झाला आहे. पुन्हा इथे सुद्धा मेटल हायड्रोजनसोबत कंबाईन होऊन मेटल ऑक्साईड फॉर्म करणार, हायड्रॉक्साईड फॉर्म करणार आणि हायड्रोजन जो आहे तो बाहेर पडणार. ठीक आहे, तर हेच ह्या रिॲक्शनची स्पेशालिटी आहे की ते आपल्याला हायड्रोजन मिळतो. आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा केव्हा मेटल वॉटरसोबत रिॲक्ट होणार तेव्हा हायड्रोजन गॅस रिलीज होणार. ठीक आहे, तर इथे तुम्ही प्रत्येक रिॲक्शनमध्ये बघा हायड्रोजन गॅस रिलीज होत आहे. ठीक आहे, आणि हीच रिॲक्शनमध्ये मेन गोष्ट आहे जी तुमची चेक केली जाते. ठीक आहे, तर जेव्हा केव्हा तुम्ही ही रिॲक्शन लिहाल तेव्हा तुम्हाला हायड्रोजन गॅस रिलीज होणार हे पक्का लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मेटल प्लस वॉटर गिव्ज यू हायड्रॉक्साईड प्लस H2 गॅस. ठीक आहे, आता इथे बघा, इथे हायड्रॉक्साईड मिळतो आहे तर इथे तुम्हाला ऑक्साईड मिळतो आहे. म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे हा चेंज होणार, परंतु हायड्रोजन मात्र सेम राहणार. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे की हायड्रोजन रिलीज होणार जेव्हा तो हायड्रोजन ऑक्साईडसोबत रिॲक्ट होणार, म्हणजेच वॉटरसोबत. ठीक आहे, तर आता यातल्या जर रिॲक्शन्स बघितल्या तर बघा, सोडियम जो आहे तो वॉटरसोबत रिॲक्ट होतो, Na+H2. ठीक आहे, Na+H2O. ओके, आता यात फॉर्म काय होतं प्रोडक्ट, तर सगळ्यात आधी तर NaOH फॉर्म होतो. ठीक आहे, आता हा असा का बरं फॉर्म होतो, तर हे बेसिकली यांच्या ब्रेकिंगमुळे हा Na जो आहे याला आपण मागे जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर त्यानुसार ह्या बेसिकली रिॲक्शन होतं यांचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आणि त्यांना स्टेबल होण्यासाठी. ठीक आहे, जे काही देवाणघेवाण करावी लागते इलेक्ट्रॉनची ते करतात आणि तसा प्रोडक्ट फॉर्म करतात. ठीक आहे, तर H2O जो आहे तो बेसिकली H3O+, ओके, H+ आणि OH- मध्ये ब्रेक होतो. ठीक आहे, H+ आणि OH- अशा पद्धतीने हा ब्रेक होतो. आणि आता बघा, हा जो इलेक्ट्रॉन आहे एक, हा इलेक्ट्रॉन हा OH घेऊन घेतो. हा जो एक इलेक्ट्रॉन आहे सोडियमकडे आणि हा OHकडे, तर हे दोघेही काय करतात, आपला एक एक इलेक्ट्रॉन ह्या हायड्रोजनकडे देतात. ओके, हायड्रोजनला इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग आता होणार काय बघा, हा OHकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे त्यामुळे हा स्टेबल नाही, तर याला हा एक इलेक्ट्रॉन नको आहे. मग हे दोघेही आपला एक एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनला देतात आणि असे दोन हायड्रोजन मग कंबाईन होतात, दुसरा एक हायड्रोजन, दोघांकडे ++ चार्ज असतो, म्हणजे यांना एक इलेक्ट्रॉनची गरज आहे.
मग हा सुद्धा आपला एक इलेक्ट्रॉन याला देतो, हा आपला इलेक्ट्रॉन याला देतो आणि मग हा H2 असा सेपरेट होतो. ठीक आहे. आणि हे Na आणि OH दोघेही स्टेबल झाले आता, तर हे दोघे कंबाईन होतात. तर बेसिकली ही रिॲक्शन कशासाठी होत आहे मेनली, तर यांना स्टेबल व्हायचं आहे म्हणून हे रिॲक्शन्स होत आहे. ठीक आहे. मग तुम्ही जो कुठला सबस्टन्स त्यात ॲड कराल, ऑक्सिजन कराल किंवा वॉटर कराल, तर त्यानुसार ते जे अवतीभोवती ॲटम्स त्यांना अवेलेबल आहे त्यांच्यासोबत ते कंबाईन होतात आणि स्टेबल प्रॉडक्ट फॉर्म करतात. ठीक आहे. ओके. तसंच पोटॅशियमसाठी सुद्धा K+H2O सुद्धा रिॲक्ट होणार आणि ते सुद्धा KOH फॉर्म करणार प्लस H2 गॅस रिलीज होणार. अगेन असंच. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने रिॲक्शन सुद्धा. आता बॅलन्सिंग बघा सगळ्यात जास्त ॲटम्स कुठले आहे, सगळ्यात जास्त ॲटम्स कुठल्या एलिमेंटचे आहे, तर हायड्रोजनचे आहे बघा 2, तर इथे सुद्धा 2 आहे, पण इथे बघा एक एक्स्ट्रा आहे. म्हणजे हे तर बॅलन्स आहे पण एक एक्स्ट्रा आहे, मग यासाठी इथे 2 घेऊन घ्या. मग 2 घेतल्यानंतर बघा ऑक्सिजन बॅलन्स झाले, इथे 2 घेऊन घ्या मग. ओके. म्हणजे आता बघा हायड्रोजन किती झाले, इथे 2 झाले आणि हे 2 म्हणजे 4 झाले या बाजूला, तर इथे सुद्धा 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन झाले इकडे, तर इथे सुद्धा 2 ऑक्सिजन झाले. सोडियमसुद्धा इथे 2 झाले, मग इथे 2 घेऊन घ्या. सेम बॅलन्सिंग इथे सुद्धा येणार तेच. ओके. इथे सुद्धा 2 येणार, 2 येणार आणि 2 येणार. ठीक आहे. म्हणजे जेव्हा मेटल्स रिॲक्ट होतात वॉटरसोबत हायड्रोजन गॅस रिलीज होते. रिॲक्शन कशासाठी होत आहे, स्टेबल होण्यासाठी. कशी होत आहे ते सुद्धा आय थिंक लक्षात आलं असेल. ओके. ठीक आहे. तर बेसिकली सोडियम जो आहे तो 281 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हा फक्त सोडियममध्येच राहणार आणि जो वॉटर आहे तो H+OH- मध्ये ब्रेक होणार. ओके. आणि मग असे 2 H यांना हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन मिळणार आणि ते H2 फॉर्म करणार. ठीक आहे. तर ही एक पहिली रिॲक्शन. आता सेकंड बघा, जी मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅल्शियम फ्लोट होतं. म्हणजेच काय, तर तुम्ही जर समजा एखादी अशी बीकर घेतली किंवा टेस्ट ट्यूब घेतली, यात तुम्ही वॉटर टाकला. ओके. आणि वॉटर आणि यात तुम्ही आता कॅल्शियम टाकला. आता कॅल्शियम म्हणजे काय, तर तुम्ही जो बेसिकली चुनखडी किंवा चुना म्हणता तो, जो पानावर वगैरे वापरतात ना चुना तो, किंवा तुम्ही जो बोर्डवर ब्लॅकबोर्डवर जो चॉक वापरला जातो त्याला खडू म्हणतो ना आपण, तो चॉक, त्याचा जर तुम्ही बारीक भुरका केला आणि त्याला जर इथे टाकला, ओके, पावडर करून त्याला जर इथे तुम्ही टाकलं, तर तो म्हणजेच काय, तो आहे कॅल्शियम. आणि त्या कॅल्शियमला जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये टाकाल तर तेव्हा काय होतं, हा जो कॅल्शियम आहे हा वॉटरसोबत रिॲक्ट होऊन कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म करतो, हायड्रॉक्साईड फॉर्म करतो आणि H2 गॅस रिलीज होते. तर तुम्ही जेव्हा याला टाकाल तेव्हा तुम्हाला इथे बबल्स फॉर्म झालेले दिसतील हायड्रोजन गॅसचे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही याला पाण्यात टाकला, हा काय होणार, इथे आधी खाली जाणार काही भाग, आणि जसा हा खाली गेला तसा हा पटकन वॉटरसोबत रिॲक्ट होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म करतो. ओके. कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म करतो आणि हा H2 गॅस बाहेर पडतो. ठीक आहे, हायड्रोजन. मग आता हा जो हायड्रोजन आहे हा काय आहे, गॅस आहे. ठीक आहे. मग हा गॅस काय करतो, हे जे कॅल्शियमचे ॲटम्स आहेत ह्यांना चिपकतो. गॅस मॉलिक्युल्स यांना चिपकतात, जे बबल्स आहेत ते यांना चिपकतात आणि हे गॅस मग वरती जाणार. बरोबर. मग गॅस मॉलिक्युल सरफेसवर येतं आणि हे कॅल्शियमचे मॉलिक्युल इथे सरफेसवर तरंगतात. आता हे तुम्ही प्रत्यक्षात करून बघा, तुम्हाला लक्षात येणार कसं होतं ते. आणि इथून हीटसुद्धा रिलीज होते. ठीक आहे. थोड्या प्रमाणात होते, खूप कमी हीट होते, परंतु होते, हीटसुद्धा रिलीज होते. तुम्ही बघाल तर ते पाणीसुद्धा थोडं गरम येतं, खूप कमी होतं परंतु हीटसुद्धा रिलीज होते. ओके. आणि का बरं तरंगतो हा कॅल्शियम, ठीक आहे, याच्यावर क्वेश्चनसुद्धा विचारले जाऊ शकतात. हा इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चनसुद्धा विचारले जातात यावर, की कॅल्शियम पाण्यावर का तरंगतो जेव्हा तो वॉटरसोबत रिॲक्ट होतो तेव्हा. कारण हे हायड्रोजन गॅस जो इथून रिलीज होतो तो कॅल्शियमसोबत कंबाईन होतो म्हणून, आणि मग ते वरती येतात पाण्याच्या. ओके. ठीक आहे. तर याच्यासाठी रिॲक्शन जर बघाल तर जेव्हा कॅल्शियम प्लस H2O वॉटर रिॲक्ट होतो तेव्हा ते CaOH/2 प्लस H2 फॉर्म करतात. ठीक आहे. आणि प्लस हीटसुद्धा. आता हीट इथे खूप कमी निघते, परंतु निघते, थोड्याफार प्रमाणात निघते, खूप कमी निघते. ओके. आता अशा पद्धतीने रिॲक्शन होते. आता इथे बघाल, इथे एकच OH कंबाईन झाला होता Na सोबत, K सोबत एकच, तर इथे बघा 2 OHचे मॉलिक्युल्स आले. असं का बरं, कारण हे याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनमध्ये मुळे. कॅल्शियमचं कॉन्फिग्युरेशन 2882, म्हणजे बघा यांनी किती इलेक्ट्रॉन दिले, 2 दिले, म्हणून इथे हा 2 मॉलिक्युलसोबत कंबाईन झाला आहे. इथे काय होणार, H+OH-. ठीक आहे. मग हे 2 इलेक्ट्रॉन याला द्यावे लागतील. ठीक आहे ना, 2 द्यावे लागतील. यासाठी हा जो OH आहे हा सुद्धा 2 मॉलिक्युलसोबत
हा सुद्धा आपले 2 इलेक्ट्रॉन देतो, कुणाला? ह्या हायड्रोजनला. ठीक आहे, त्यामुळे इथे 2 OH मॉलिक्युल्स येतात, कॅल्शियम. ओके, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कारण हा 2 इलेक्ट्रॉन कॅल्शियम लूज करतो. इथे हा सोडियम एकच इलेक्ट्रॉन द्यायचा, म्हणून ओन्ली 1 यायचं. ओके, त्यानंतर याला बॅलन्सिंग करा. बॅलन्सिंग बघा, हायड्रोजन इथे 2 आहे, तर इथे बघा एक्स्ट्रा 2 ॲड झाले इथे. ठीक आहे, मग हे 2 एक्स्ट्रा, त्यासाठी इथे सुद्धा आणखी 2 एक्स्ट्रा घेऊन घ्या. म्हणजे बघा आता हायड्रोजन किती झाले, इथे 2 आणि हे 2 म्हणजे 4. तर इथे सुद्धा हे 2 ॲड जर केले इथे, तर हे 4 हायड्रोजन झाले. ओके, बॅलन्स आहे. ऑक्सिजन जर बघाल तर इथे 2 ऑक्सिजन आहे, इथे सुद्धा 2 ऑक्सिजन झाले. कॅल्शियम बघाल तर 1 आहे. ठीक आहे, सो बॅलन्स झाली रिॲक्शन. ओके, तर अशा पद्धतीने ही रिॲक्शन होते. कशासाठी? तर स्टेबल होण्यासाठी. ओके, म्हणजे इथे आपल्याला एका कॅल्शियमसाठी 2 याचे मॉलिक्यूल लागले, वॉटरचे. 2 वॉटरचे मॉलिक्यूल म्हणजे आपल्याकडे किती येणार बघा, 2 H येणार आणि 2 OH मायनस येणार. बरोबर आहे, बॅलन्स केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं आहे. आता बघा काय होणार, हा आपला 1 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन. ओके, आणि हे यांचे 2 इलेक्ट्रॉन, तर हे दोन्ही याला जाणार. ओके, म्हणजे याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आले आहे बघा, टोटल 4 इलेक्ट्रॉन्स आले. ठीक आहे, आणि 4 इलेक्ट्रॉन्स आले आहे तेव्हा हे 2 याच्याकडे जाणार, 2 यांना जाणार, म्हणजे हा एक H2 मॉलिक्यूल फॉर्म करणार. आणि उरलेले 2 जे आहे ते पुन्हा दुसऱ्या अशा Hकडे जाणार आणि ते आणखी एक H2 फॉर्म करणार. ठीक आहे, मग हे इथे मॉलिक्युल्स हे बाहेर पडणार. ओके, आणि 2 OH यूज झाल्यामुळे इथे CaOH2 प्रोडक्ट फॉर्म होतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही रिॲक्शन होते. आणि कॅल्शियम का बरं फ्लोट होतं ते सुद्धा इथे लक्षात ठेवा, याचं रिझन तुम्हाला इथेच दिलं आहे पुस्तकात. ठीक आहे, कॅल्शियम रिॲक्ट विथ वॉटर स्लोली अँड लेस विगरसली. हायड्रोजन गॅस रिलीज इन दिस रिॲक्शन कलेक्ट ऑन द सरफेस. हे बघा, ही जी रिॲक्शन हायड्रोजन जिथे रिलीज होते ती सरफेसवर कलेक्ट होते ऑफ दी मेटल अँड फॉर्म बबल्स. सरफेसवर येते आणि बबल फॉर्म करते अँड मेटल फ्लोट्स ऑन वॉटर. ठीक आहे, म्हणजे हे जे हायड्रोजन रिलीज झाला आहे तो सरफेसवर येतो, बबल फॉर्म करतो आणि तो अगेन मेटलसोबत त्या कंबाईन होतो. तिथे सरफेसवर येऊन हा जो मेटल आहे कॅल्शियम तो त्याला चिपकतो आणि तो वरती येतो, त्यामुळेच मेटल फ्लोट्स ऑन वॉटर. त्यामुळे हा जो मेटल आहे कॅल्शियम तो पाण्यावर तरंगताना दिसतो. ओके, आता हे जे आहे ॲल्युमिनियम, आयरन, झिंक हे डू नॉट रिॲक्ट विथ कोल्ड और हॉट वॉटर. हे बघा, हे कोल्ड किंवा हॉट वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही, ॲल्युमिनियम, आयरन, झिंक. मग हे स्टीमसोबत रिॲक्ट होतात आणि त्यासाठीच हे सगळं सेटअप केलं गेलं आहे. स्टीम म्हणजे काय, पाण्याची वाफ. मग इथे पाण्याला बघा, इथे हे सेटअप केलं आहे, समजून घेऊ. इथे बघा एक हे घेतलं आहे ग्लास फुल सोप्ड इन वॉटर. वॉटरमध्ये भिजवलेलं आहे हे घेतलं आहे कापसाचा तुकडा, म्हणजेच काय वॉटर आहे. मग त्याला हीट करणार, हे हीट केल्यामुळे काय होणार, तिथून स्टीम निघणार. बरोबर आहे, मग ही जी स्टीम आहे ती या मेटलसोबत रिॲक्ट होणार. इथे मेटल घ्यायचं. ओके, आणि याला बघा, मग इथून कॉर्कमधून एक ट्यूब कनेक्ट केली आहे जी इथे वॉटरमध्ये जाते. म्हणजेच काय होणार, जेव्हा हे स्टीमसोबत रिॲक्ट होणार, हे मेटल्स ॲल्युमिनियम, आयरन, झिंक स्टीमसोबत रिॲक्ट होणार. ठीक आहे, हीट केल्यानंतर वॉटरमधून स्टीम निघणार. मग हे स्टीमसोबत रिॲक्ट होऊन इथून हायड्रोजन गॅस बाहेर पडणार आणि तिथून त्याला इथे आपल्याला बबल्स दिसणार. हे कशाला केलं आहे, फक्त हायड्रोजन गॅस निघाली आहे म्हणून दाखवण्यासाठी. ठीक आहे, तर हायड्रोजन गॅस रिलीज होणार आणि ती जमा होणार ती वरती जाऊन. ठीक आहे, मग इथे लक्षात येणार आपल्याला की हो हायड्रोजन निघलं आहे. ठीक आहे, तर एवढं सिम्पल हे आहे. कशासाठी केलं आहे, फक्त ह्या एलिमेंट्सच्या रिॲक्शनला शो करण्यासाठी, कारण ते सिम्पल वॉटर किंवा हॉट वॉटरसोबत होत नाही रिॲक्ट, तर स्टीमसोबत, म्हणून याला मग गरम केलं जातं. ओके, तर इथे बघा, इथे हायड्रॉक्साईड फॉर्म व्हायचा तर इथे मेटलचा ऑक्साईड फॉर्म होतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ॲल्युमिनियम जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होणार तेव्हा Al2O3 आणि H2 गॅस बाहेर पडणार. ठीक आहे, याचं बॅलन्सिंग जर बघाल तर बॅलन्सिंग आपण करू शकतो वाटल्यास. Al + H2O रिॲक्ट होणार आणि काय फॉर्म होतो, Al2O3. आता हे बघा, हे असेच का बरं फॉर्म होतात, अगेन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याला जबाबदार आहे. तर बेटर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये जाण्याऐवजी यांच्या सरळ रिॲक्शन्स लक्षात ठेवा. ओके, ह्या 3 रिॲक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आणि हायड्रोजन रिलीज होणार हे तर कॉमन आहे. ठीक आहे, तर Al2O3 आणि H2 बाहेर पडणार. ठीक आहे, बॅलन्सिंग करा. बॅलन्सिंग जर बघितलं तर इथे हायड्रोजन 2 आहे, इथे ही 2 आहे, बॅलन्स आहे. ऑक्सिजन इथे एकच आहे तर इथे 3 आहे, मग इथे 3 घ्यावे लागेल. बरोबर, तेव्हा बॅलन्स होणार. 3 ऑक्सिजन 3 ऑक्सिजन.
ॲल्युमिनियम 2 आहे तर 2 घ्या. हायड्रोजन बघा इथे 6 झाले, मग इथे अगेन 3 घेऊन घ्या. बॅलन्स. त्यानंतर आयरन आहे फेरस प्लस H2O. ठीक आहे. याचं जर बघाल तर याचासुद्धा Fe3O4 फॉर्म होतो प्लस H2. हायड्रोजन 2 आहे, इथे 2 आहे, बॅलन्स आहे. ऑक्सिजन बघा इथे एकच आहे तर इथे 4 आहे, मग इथे 4 घेऊन घ्या. झाले ऑक्सिजन बॅलन्स. फेरस बघा 3 आहे तर इथे 3 घेऊन घ्या. ठीक आहे, बॅलन्स. आणि आता हायड्रोजन बघा तर इथे 8 झाले तर इथे 2च आहे, मग इथे सुद्धा 4 घ्या म्हणजे 8 होणार. तसंच झिंक जेव्हा हायड्रोजन ऑक्साईड म्हणजे वॉटरसोबत रिॲक्ट होतो तेव्हा ZNO प्लस H2 फॉर्म करतो. ठीक आहे, ZNO प्लस H2 झिंक ऑक्साईड. मग इथे बघा H2 2 आहे, H2 2 आहे, एक ऑक्सिजन एक झिंक म्हणजे बॅलन्स आहे. ठीक आहे, तर ह्या रिॲक्शन तुम्हाला इथे दिले आहे आणि ह्या तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. ओके, तर हे सर्व डिस्कशन आपलं मग झालं आहे इथे. ठीक आहे, त्यानंतर इथे एक ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट एक क्वेश्चन आहे बेसिकली. टेस्ट वेदर द मेटल गोल्ड सिल्वर आणि कॉपर रिॲक्ट विथ वॉटर अँड थिंक ओव्हर द फाइंडिंग. म्हणजे जे मेटल्स आहे गोल्ड सिल्वर आणि कॉपर हे वॉटरसोबत रिॲक्ट होतात का? तर बघा ते रिॲक्ट होत नाही. ठीक आहे, गोल्ड सिल्वर आणि कॉपर. गोल्ड Ag, कॉपर सिल्वर इज सिल्वरसाठी Ag वापरतात, गोल्ड इज Au आणि जो कॉपर आहे तो आपला Cu. ठीक आहे, तर हे तिन्ही वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही. ठीक आहे, वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही का बरं? तर याला बघा 2-3 कारणं आहे. पहिलं तर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. ठीक आहे, यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन तशा पद्धतीचं आहे. सेकंड बघा तर हे लिस्ट रिॲक्टिव्ह आहे, म्हणजे हे रिॲक्ट होत नाही. ओके, हे लिस्ट रिॲक्टिव्ह आहे. आणि तिसरे कारण म्हणजे की हे जे मेटल्स आहेत ह्यांच्याकडे असते एक एक्स्ट्रा स्टॅबिलिटी म्हणून एक कन्सेप्ट आहे, ते बेसिकली शो करतात. ओके, आता एक्स्ट्रा स्टॅबिलिटी काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर माहिती आहे. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर जेव्हा तुम्ही बघाल तर तेव्हा तुम्हाला लक्षात येणार की ह्यांना त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे एक एक्स्ट्रा स्टॅबिलिटी भेटते. आता एक्स्ट्रा स्टॅबिलिटी म्हणजे काय? तर यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे त्यांना 1-2 इलेक्ट्रॉनची गरज तर असते, एकतर द्यावे लागतील किंवा घ्यावे लागतील. परंतु होतं काय की असे एक अरेंजमेंट फॉर्म होते इलेक्ट्रॉनची की यांना इलेक्ट्रॉन गेन करणे, ओके, म्हणजे घेणे किंवा लूज करणे म्हणजे देणे याची गरजच पडत नाही. ओके, असं त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अरेंज होतं, म्हणजे इलेक्ट्रॉन्स अरेंज होतात, तर त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी म्हणतात. ठीक आहे, त्यामुळे हे रिॲक्ट होत नाही आणि म्हणूनच आपण गोल्ड सिल्वर जे आहे दागिने म्हणून वापरतो. नाहीतर हे जर रिॲक्ट झाले असते तर आपले गोल्ड असंच उडलं असतं. म्हणून हे वापरले जातात, कारण हे लिस्ट रिॲक्टिव्ह आहे, खूप कमी रिॲक्ट होतच नाही बेसिकली रिॲक्ट. ठीक आहे, तर त्यामुळे हे रिॲक्ट होत नाही, हे कारण आहे त्याचे. ओके, जास्त डिटेलमध्ये जाऊ नका, फक्त नाही होत ते रिॲक्ट हे लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे, म्हणूनच आपण सोने हे सर्व वापरतो दागिने म्हणून, कारण ते रिॲक्ट होत नाही. ओके, कशामुळे? तर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते त्यांना त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या स्पेसिफिक अरेंजमेंटमुळे. ओके, ठीक आहे. त्यानंतर एक नेक्स्ट टॉपिक, रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. सॉरी, इथे ऑक्सिजन हे चुकीने प्रिंट झालं आहे, इथे आपल्याला ॲसिड्स हवं आहे. ठीक आहे, तर हे करेक्शन करून घ्या. ॲसिड्स, रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिड्स. ठीक आहे, ॲसिडसोबत कसं रिॲक्ट होतो ते पाहणार आहोत, कारण ऑक्सिजनसोबत बघितलं आहे आपण आधीच. ओके, सो ॲसिडसोबत जेव्हा रिॲक्ट होतात तेव्हासुद्धा इथे हायड्रोजन गॅस अगेन रिलीज होते, सेम याच्यासारखंच आहे. ठीक आहे, तर हे जे मेटल्स आहे ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, झिंक, आयरन, जेव्हा हे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, तर सल्फेट किंवा क्लोरिक सॉल्ट्स ऑफ मेटल फॉर्म होतात आणि हायड्रोजन गॅससुद्धा रिलीज होते. ठीक आहे, सेम याच्यासारखंच आहे, फक्त थोडाफार फरक असणार रिॲक्टिव्हिटीमध्ये. जसं इथे तुम्ही अपरेटस केला होता सेटअप, तसंच इथे सुद्धा करायचं आहे. ठीक आहे, बबल इथे तुम्हाला ह्या टेस्ट ट्यूबमध्ये काय घ्यायचं आहे, इथे तुम्ही वॉटर घेतलं होतं, सॉरी इथे तुम्हाला वॉटरसोबत रिॲक्ट करायची होती, तर इथे ॲसिडसोबत. मग ॲसिड घ्या, त्यात तुम्ही जो मेटल आहे तुमचा तो टाका, जसं की यांनी इथे HCl घेतलं आहे बघा. ओके, हायड्रोजन क्लोराईड, आणि इथे झिंक टाकला आहे बघा, हा रिॲक्ट होणार. ठीक आहे, आणि झिंक क्लोराईड फॉर्म होणार. ठीक आहे, इथे फॉर्म झाला आहे तो, आणि हे मग हायड्रोजन गॅससुद्धा इथून रिलीज होणार आणि ती इथे पाण्यामध्ये बाहेर येणार. ठीक आहे, मग इथे बघा यांनी काय केलं, कॅन्डल घेतली. आता ही कॅन्डल जी आहे ती जळत आहे, मग ही जेव्हा इथे हायड्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार तेव्हा तो हायड्रोजन बर्न होणार. ठीक आहे, हायड्रोजन जो आहे तो आपण
फ्युअल म्हणून वापरतो. हे तुम्ही शिकला जेव्हा आपण बायोफ्युलचा कन्सेप्ट बघितला होता बघा. कारण हायड्रोजन जो आहे तो फ्यूल म्हणून वापरला जातो. हायड्रोजन जो आहे तो फ्यूल म्हणून वापरला जातो. ठीक आहे. तो का बरं? कारण तो पोल्युशन फ्री वगैरे आहे म्हणून आपण बायोफ्युल म्हणून म्हटलं होतं. तेव्हा आपण प्रोड्यूससुद्धा केला होता. ठीक आहे. तर हा पोल्युशन फ्री बायोफ्युल आहे हायड्रोजन गॅस. म्हणजेच हा जळतो. जसा तुमचा मिथेन आहे ना सिलेंडरमध्ये वापरला जातो. ठीक आहे. कुकिंग सिलेंडर घरी तुमच्या, तसंच हायड्रोजनसुद्धा फ्यूल आहे. ठीक आहे. तो सुद्धा पेटतो आणि यातून मेन म्हणजे पोल्युशनसुद्धा होत नाही. ठीक आहे. पोल्युशनसुद्धा होत नाही. पोल्युशन फ्री आहे. पोल्युशन फ्री आहे म्हणून याला इको फ्रेंडलीसुद्धा म्हणतात बायोफ्युल. ठीक आहे. आणि हा जेव्हा बाहेर येणार तेव्हा हा जळतो. म्हणजे हे कशासाठी कॅन्डल ठेवतो आहे? बेसिकली हायड्रोजन रिलीज होत आहे हे डिटेक्ट करण्यासाठी. किंवा तुम्ही असं सुद्धा ॲपरेटस करू शकता, हायड्रोजन बाहेर निघलं आहे हे कन्फर्म होतं. ठीक आहे. तर हे बेसिकली कशासाठी केलं जातं आहे? फक्त हायड्रोजन गॅस निघत आहे हे शो करण्यासाठी. ओके. टेस्ट ट्यूबमध्ये ॲसिड टाका, त्यात एलिमेंट टाका, रिॲक्ट होणार, ते सॉल्ट फॉर्म होणार आणि हायड्रोजन गॅस रिलीज होणार. ठीक आहे. सिम्पल हाच हे आहे. आता याच बघा रिॲक्टिव्हिटी दिली आहे. सगळ्यात जास्त मॅग्नेशियम आहे, देन ॲल्युमिनियम, त्यानंतर झिंक आहे, त्यानंतर फेरस आहे. तर ही अशा पद्धतीने यांची रिॲक्टिव्हिटी आहे. असे हे रिॲक्ट होतात ह्या ऑर्डरने. म्हणजे तुम्ही जर ॲसिड घेतलं, त्यात मॅग्नेशियम टाकला आणि आयरन टाकला तर सगळ्यात आधी मॅग्नेशियम रिॲक्ट होणार. ठीक आहे. आयरन कमी होणार. ॲल्युमिनियम किंवा आयरन टाकला, ॲल्युमिनियम आणि आयरन दोन्ही टाकले तर सगळ्यात आधी ॲल्युमिनियम रिॲक्ट होणार, नंतर आयरन रिॲक्ट होणार हळूहळू. ठीक आहे. तर ही आहे रिॲक्टिव्हिटी. आता याचे सॉल्ट फॉर्म होणार. सेम याच्यासारखीच रिॲक्शन आहे, इथे जे शिकलो ना आपण तेच. ओके. आणि इथे यांच्या रिॲक्शन्स दिल्या आहे बघा. ठीक आहे. जसं की आता मॅग्नेशियम आणि HCl जर बघू आपण. ठीक आहे. हे आहे मॅग्नेशियम प्लस HCl. आता होणार कसं बघा. ओके. मॅग्नेशियम आणि HCl बघा. मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार? 282. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे म्हणून. ठीक आहे. असं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार. हा फक्त मॅग्नेशियम असणार. HCl जर बघितलं तर हा ब्रेक होतो H+ आणि Cl- मध्ये. ठीक आहे. H+ आणि Cl- मध्ये. आता बघा ह्या Cl- आणि हा मॅग्नेशियम. ठीक आहे. हा Cl- काय, याला 2 इलेक्ट्रॉन याच्याकडे एक्स्ट्रा आहे, त्याच्याकडे सुद्धा हे 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे. बरोबर. हे दोघेही काय करतात? आपले इलेक्ट्रॉन ह्या हायड्रोजनला देऊन देतात. हा सुद्धा आपले इलेक्ट्रॉन ह्या हायड्रोजनला देतो. ओके. म्हणजे बघा मग याने हायड्रोजनला आपले इलेक्ट्रॉन दिले तर हा 2 8 होणार आणि हा सुद्धा आपले इलेक्ट्रॉन दिले तर हा सुद्धा Cl म्हणजे स्टेबल ॲटम होणार. मग हे काय झाले? स्टेबल झाले तर हे एकमेकांसोबत कंबाईन होतात दोघे आणि MgCl2 फॉर्म करतात. Cl2 का बरं? Cl2 का बरं? कारण याने 2 इलेक्ट्रॉन लूज केले म्हणून आणि हा 2 Cl सोबत कंबाईन होणार. ठीक आहे. आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडणार. ठीक आहे. सो कशासाठी होतं आहे सर्व रिॲक्शन? बेसिकली स्टॅबिलिटी पाहिजे यांना म्हणून. ओके. जे नोबल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तसं हवं यांना म्हणून हे सर्व रिॲक्शन्स होत आहे. ओके. आणि मग नंतर याला बॅलन्स करा. तर बघा H2 इथे 2 आहे तर इथे एकच आहे. Cl2 इथे 2 आहे तर इथे एकच आहे. याला 2 घेऊन घ्या. झाले बॅलन्स. Mg. ठीक आहे. तसेच बाकी मेटलसुद्धा इथे रिॲक्ट होणार. जसं की आयरन घेतला Fe + HCl तर हा सुद्धा Fe सुद्धा वॉटरसोबत रिॲक्ट होणार आणि FeCl3 फॉर्म करतो हा बेसिकली. ठीक आहे. आणि H2 ओनली. ठीक आहे. H2 ओनली हा फॉर्म करतो आणि अशा पद्धतीने याचीसुद्धा रिॲक्शन होते. ओके. आता इथे बॅलन्सिंग जर बघितलं आपण तर इथे बघा Cl आपल्याकडे एकच आहे तर इथे 3 आहे. मग इथे आपल्याला आणि हायड्रोजन बघितलं तर इथे 2 आहे, इथे एकच आहे तर इथे 2 आहे. ठीक आहे. मग याला बॅलन्स करण्यासाठी इथे आपण जर 6 घेतलं बघा, 6 जर घेतलं तर बघा Cl3 आपल्याकडे 3 झाले, मग इथे 2 घेऊन घ्या. म्हणजे आता Cl3 बॅलन्स झाले. हायड्रोजन बघा इथे 6 आहे तर इथे 2च आहे, मग 3 घेऊन घ्या. इथे हायड्रोजनसुद्धा बॅलन्स झाले. Fe 2 आहे तर इथे 2 घेऊन घ्या. ठीक आहे. बॅलन्स झालं आहे. ओके. तसंच तुम्हाला बाकीच्या ज्या रिॲक्शन्स आहेत ते इथे दिले आहे बघा. ठीक आहे. मॅग्नेशियम HCl सोबत रिॲक्ट होऊन MgCl2 + H2 फॉर्म करतो. इथे सुद्धा सेम तेच आहे. कशी रिॲक्शन होत आहे? स्टॅबिलिटीसाठी इलेक्ट्रॉन देऊन ते सुद्धा सेम याच्यासारखंच आहे. आधी जे आपण बघितलं वॉटरसाठी तेच. ठीक आहे. इथे सुद्धा हायड्रोजन रिलीज व्हायचा तर इथे सुद्धा हायड्रोजन रिलीज होतं आहे. सेम तोच कन्सेप्ट आहे. फक्त तिथे हायड्रॉक्साईड फॉर्म झाला होता बघा. ठीक आहे. हायड्रॉक्साईड फॉर्म झाला होता तर इथे काय फॉर्म होणार? इथे सॉल्ट फॉर्म होणार, क्लोराईड सॉल्ट.
ठीक आहे, कारण हा ॲसिडसोबत रिॲक्ट होतो आहे. इथे HCl आहे म्हणून हा Cl सोबत कंबाईन होतो. झिंक अगेन HCl सोबत कंबाईन होऊन ZnCl2 प्लस H2. ॲल्युमिनियमसुद्धा AlCl3 प्लस H2. आपण इथे जी रिॲक्शन घेतली आहे बघा, ही Fe नाही, सॉरी Alची आहे, ॲल्युमिनियमची. ओके, ॲल्युमिनियम जेव्हा HCl सोबत रिॲक्ट होणार तेव्हा तो AlCl3 फॉर्म करणार. ओके, AlCl3 प्लस H2 फॉर्म होतो तेव्हा, आणि जेव्हा तो Fe सोबत रिॲक्ट होतो Fe प्लस H2L तेव्हा हा FeCl2 फॉर्म करतो आणि प्लस H2. आता हा FeCl3 सुद्धा फॉर्म करतो, कारण फेरसचे जर तुम्ही बघाल ऑक्सिजनसोबत जेव्हा तो रिॲक्ट होतो तेव्हा याचे दोन जे ऑक्साईड आहे ते एक्झिस्ट करतात, एक Fe2O3 आणि Fe3O4. तसेच याचे दोन सॉल्टसुद्धा एक्झिस्ट करतात, एक FeCl2 आणि एक FeCl3. परंतु हे जे सॉल्ट आणि ऑक्साईड आहे हे जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीम कंडिशन्स वापरता रिॲक्शनमध्ये तेव्हा मिळतात. तर हे तुम्हाला नॉर्मल जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा मिळतात. हे जसं की इथे आपण नॉर्मल रिॲक्शन केली आहे त्यामुळे तुम्हाला FeCl2 मिळाला आहे इथे. ओके, FeCl2 बेसिकली हा, ठीक आहे, आणि Fe3O4 हा तुम्हाला इथे मिळाला आहे बघा. ठीक आहे, तर नॉर्मल कंडिशनमध्ये हे मिळतात आणि एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये हे मिळतात. तर असे दोन आहे, तर यातला हा FeCl2 इथे मिळाला आहे, FeCl3 मिळत नाही. ओके, FeCl3 सुद्धा मिळतो परंतु त्यासाठी एक्स्ट्रीम कंडिशन वापरल्या जातात. ठीक आहे, नंतर याला बॅलन्सिंग करा. FeCl2 2 आहे तर 2 घ्या, हायड्रोजनसुद्धा बॅलन्स झाला आहे, Fe आहे. ओके, तर अशा पद्धतीने ही रिॲक्शन्स होणार. आता यात तुम्ही हा ॲसिड वापरला आहे HCl म्हणून. ठीक आहे, ह्याच जागी जर तुम्ही Fe समजा झिंक आणि ज्याच्या जागी जर तुम्ही H2SO4 जर वापरला, HClच्या जागी दुसरा ॲसिड घेतला तर इथे सुद्धा तेच रिॲक्शन होणार. हा Znच राहणार. ठीक आहे, H2SO4 जर बघितलं तुम्ही तर H2SO4 जो आहे तो असा ब्रेक होणार, मग H+ आणि SO4 2- मध्ये, आणि हा 2+ असे ब्रेकिंग होणार. आणि अगेन हा आपले इलेक्ट्रॉन लूज करणार, हा आपले इलेक्ट्रॉन याला देणार सर्व, आणि अगेन हा Zn H2SO4 सोबत कंबाईन होणार, म्हणजे ZnSO4 प्लस H2 रिलीज होणार. ठीक आहे, रिॲक्शन बॅलन्स आहे ऑलरेडी. ठीक आहे, म्हणजेच मेटल जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्ट होणार तेव्हा मेटलचं सॉल्ट फॉर्म होणार त्या ॲसिडसोबत रिॲक्ट होऊन. ठीक आहे, मेटलचं ॲसिड सॉल्ट फॉर्म होणार. इथे सुद्धा मेटलचं ॲसिड सॉल्ट फॉर्म झालं आहे प्लस H2 रिलीज झाला आहे. ठीक आहे, तर ह्या सर्व रिॲक्शन्स आहेत आणि अशा पद्धतीने त्या होतात. ओके, आय होप तुम्हाला समजल्या असतील. त्यात काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. ओके, आणि रिॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने होणार. ठीक आहे, कधी कधी यावर फिल इन द ब्लँक्स वगैरे किंवा ऑड मॅन आउट वगैरे येतं. ठीक आहे, तर ही लक्षात ठेवा तुम्ही. ओके, यातलं इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं आहे तर बघा, हे रिॲक्टिव्ह का बरं असतात हे पहिलं पॅरेग्राफमध्ये जे सांगितलं आहे ते लक्षात ठेवा जरा. आणखी यातलं काय लक्षात ठेवायचं आहे तर हा की याला सोडियमला केरोसिनमध्ये का ठेवलं जातं, कारण तो खूप रिडिली कॅच करतो फायर, पटकन जळतो, म्हणून त्याला केरोसिनमध्ये प्रोटेक्ट करण्यासाठी ठेवलं जातं. हे लक्षात ठेवा. रिॲक्शन्स तर लक्षात ठेवाव्या लागतीलच. इथे सुद्धा रिॲक्शन लक्षात ठेवा, इथे हायड्रोजन रिलीज होतो म्हणून, आणि इथे ही सिरीज आणि रिॲक्शन्स, बस एवढं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. हां, आणि हा कॅल्शियमसाठी सुद्धा, हा सुद्धा कॅल्शियम फ्लोट का बरं करतो. ठीक आहे, वॉटर सरफेसवर फ्लोट का बरं करतो, हे बबल्स फॉर्म होतात आणि फ्लोट होतं म्हणून. ठीक आहे, आणि ही रिॲक्शन मग. ओके, एवढं सगळं लक्षात ठेवा. ओके, काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आणि चॅनलला जसं फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सो दॅट नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करत चला. ठीक आहे, आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे, सो थँक्स फॉर वॉचिंग आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा.